हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। मी आत्तापर्यंत तुम्हाला मिसळीचे 2 प्रकार दाखवलेत। आज मी तुम्हाला तिसरा अगदी वेगळा प्रकार दाखवते, तो आहे दही मिसळ। आता एरवी मी तुम्हाला सगळं साहित्य मांडून लगेच त्याची रेसिपी दाखवते, पण ह्या रेसिपीत जरा वेळ लागेल, टाईम कन्झ्युमिंग आहे। आपल्याला उसळ भिजत घालायला लागेल, मग त्याला मोड आणायला लागतील आणि मग ते आपण शिजवून घेणार। म्हणून मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने ही रेसिपी दाखवणार आहे। चला सुरुवात करूया। हे पहा, इथे मी भांड्यामध्ये 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत। अख्खे मूग आहेत हे, सालाचे किंवा अर्धे नाही घ्यायचे, ते आपण खिचडीला वापरतो। आणि वजनी हे पाव किलो आहेत। आता मी हे स्वच्छ धुवून कमीत कमी 10 ते 12 तास भिजत ठेवणार आहे। हे पहा, मूग मी स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून भिजत ठेवले। आता आपण हे कमीत कमी 10 ते 12 तास भिजत ठेवूया। ही उसळ भिजत ठेवून आपल्याला 10 तास होऊन गेलेत। बघूया काय झालं आहे। हे बघा, उसळ छान भिजली आहे, जवळजवळ साईजने दुप्पट झाली आहे। आणि हे बघा, काही काही ठिकाणी तुम्हाला दिसेल थोडेसे पांढरटसर त्याचे सालं काढून डाळ बाहेर आलेली आहे आणि त्याला हळूहळू मोडही यायला लागलेत। आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। हे पहा, मी मुगातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि जाळीच्या भांड्यात रोळीमध्ये हे मी आता मोड यायला ठेवते। तुम्ही पूर्ण गच्च भांडं ठेवू नका, कारण त्याला थोडीशी हवा लागलेली बरी असते, नाहीतर कदाचित कुबट वास येईल। आणि तुम्ही मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवलं तरीही चालेल। आता हवामानाप्रमाणे त्याला मोड यायला 12, 16, 18 ताससुद्धा लागू शकतील। आपण बघूया किती वेळ लागतात। झाकून ठेवूया। आपल्याला मुगाची उसळ भिजत घालून जवळजवळ 18 तास झालेत। बघूया कसे झाले। आहा, हे बघा कसे सुंदर मोड आलेले दिसत आहेत। आता आपण याची पुढची प्रक्रिया करू शकतो। आता मी हे जवळजवळ पाव किलो मूग भिजत घातले, पण मी ह्या पूर्ण सगळ्या मुगाची उसळ करणार नाही आहे। ह्याच्यातले अर्धे मी वगळून ठेवणार आहे फ्रीजमध्ये। हे आपण नुसते वेट लॉस रेसिपी म्हणून याच्यासाठी याचं सलाड बनवून खाऊ शकतो, किंवा उसळ बनवून खाऊ शकतो, किंवा उसळ बनवून त्याची मिसळ करून खाऊ शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यातली साधारण अर्धी उसळ काढून घेते कुकरला शिजवायला। तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकता, पण कधी कधी ती कचकचीत लागते। त्याच्यापेक्षा जरा सॉफ्ट असली तर मग ती छान वाटते खायला। म्हणून मी थोडंसं किंचित अर्धा 1 कप पाणी घालून ही कुकरला शिजवून घेणार आहे। उसळ मी कुकरला शिजवून घेतली आहे, शिट्ट्या काढून। आता कुकर थंड पण झाला आहे। बघूया आपली उसळ कशी शिजली आहे। आहा हा, हे बघा आपली उसळ कशी मस्त शिजली आहे। आपली उसळ उकडून म्हणजे शिजवून झालेली आहे। उसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 मोठा कांदा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे, हे मी ऑलरेडी सोलून घेतलेत, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 1 टेबलस्पून गूळ। आता आपण सर्वात प्रथम हा कांदा चिरून घेऊया। हा कांदा आपण फोडणीत घालणार आहोत, त्याच्यामुळे खूप बारीक चिरायची गरज नाही। आपण मिसळ बनवताना वेगळा कांदा वरून घालणार आहोत, तो आपल्याला शक्य तेवढा बारीक कापून घ्यायचा आहे। मी तुम्हाला आधी मिसळीच्या 2 रेसिपी दाखवल्या आहेत, पण त्या जरा मसालेदार आहेत। ही जी मिसळ मी तुम्हाला दाखवते ही थोड्या वयस्कर किंवा ज्यांना खूप तिखट तेलकट चालत नाही, अशा लहान मुलांना, आजारी माणसांना ही अगदी उत्तम आहे। कारण ह्याच्यामध्ये आपण कुठलाही गरम मसाला घालत नाही आहे,
कुठल्याच प्रकारचा मसाला घालत नाही आहे. मिरची पण तुम्ही अगदी बेताने घाला आणि त्याच्यात दही असल्यामुळे ती पचायला अजून सोपी जाते. आपला कांदा कापून झाला आहे. आता आपण मिरची कापून घेऊया. मिरची पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कोणाला जर मिरचीचा तिखटपणा सहन होत नसेल तर तुम्ही मिरची कमी करून थोडं लाल तिखटही घालू शकता. चला, आपली सगळी तयारी झाली आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. इथे गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. आपण फोडणीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जाईल मोहरी, त्याच्यानंतर मिरची, मिरची पण चांगली तडतडली की मग आपण कांदा घालूया. पाव चमचा हळद आणि कढीपत्ता. कांद्याचा कच्चेपणा थोडा जाऊ द्या. लालसर झालाय कांदा. आता आपण उसळ घालूया. आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि गूळ. थोडंसं एक वाटी आपल्याला पाणी याच्यात घालावं लागेल. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं ही चांगली शिजू देऊया. आपल्याला उसळ शिजत ठेवून 5 मिनटं झाली आहेत. वा वा वा, हे बघा किती सुंदर उसळ शिजली आपली. सुरेख एकदम सॉफ्ट झाली आहे. अगदी थोडंसं त्याला अंगासरशी पाणी मी ठेवलं आहे. आणि आता ही आपली गरमागरम उसळ तयार. आपली उसळ शिजून तयार आहे. आता आपण मिसळ बनवायला घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं इतर साहित्य आहे कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, दही आणि फरसाण.
कांदा आणि टोमॅटो मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेत. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरली आहे. बटाटा अर्थातच उकडलेला आहे. आता आपण मिसळ बनवायला घेऊया. ह्याच्यावरती आपण सर्वात प्रथम टाकूया कांदा. त्याच्यावरती टोमॅटो. त्याच्यावरती बटाटा. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर. आणि त्याच्यावरती भरपूर फरसाण. आता ह्याच्यात एक गंमत अशी आहे की तुम्ही जर वेट लॉस जर्नीमध्ये असाल, म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर तुम्ही फरसाण स्किप करू शकता. फरसाण नाही घातलात तरी चालेल. त्याच्याशिवायसुद्धा ही मिसळ अगदी उत्कृष्ट लागते. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट द लीस्ट, दही. आता हे सगळं मिक्स करून मस्तपैकी याच्यावर ताव मारायचा. आणि ही दही मिसळ असल्यामुळे ह्याच्याबरोबर पावाची गरज नाही. तर अशा रीतीने आपली दही मिसळ खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल.